तब्बल 21 वर्षांनी भरला श्रीराम शाळेचा कट्टा। 2005 ते 6 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न। शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जुन्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एकदा भेटण्यासाठी श्रीराम विद्यालयातील 2005-6 या वर्षातील इयत्ता 10वीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आल्याने शाळेचा परिसर आठवणींनी गहिवरून गेला होता। विद्यालयातील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमा पूजनाने आणि सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली। या प्रसंगी शाळेतील तरुण ऐक्य मंडळ संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते। आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना इतक्या वर्षांनी प्रस्थापित झालेले पाहून शिक्षकांचे डोळेही पाणावले होते। विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला। शाळा सुटल्यानंतर प्रत्येकाची वाट वेगळी झाली होती। कोणी व्यावसायिक, कोणी नोकरी, तर कोणी राजकीय क्षेत्रात, तर कोणी परदेशात स्थायिक झाले होते। मात्र या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्व भेदाभेद विसरून प्रत्येकाने पुन्हा एकदा शाळेतला तोच विद्यार्थी अनुभवला। काय चाललंय पासून सुरू झालेला हा संवाद तुला आठवतंय का पर्यंत पोहोचला आणि जुन्या खोड्या, मधल्या सुट्टीतील डबा खाण्याची मजा, खेळाचे तास या आठवणींनी वातावरणात हास्यकल्लोळ उडाला। केवळ आनंद साजरा न करता या बॅचने सामाजिक बांधिलकीचे भानही जपले। आपल्या शाळेसाठी किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी भविष्यात कशा प्रकारे मदत करता येईल यावरही यावेळी चर्चा करण्यात आली। तसेच ज्या शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। या मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी बॅचमधील काही पुढाकार घेतलेल्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणले। त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। पुन्हा एकदा शाळेत गेलेल्या या अनुभवामुळे सर्वजण भारावून गेले होते। स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत आणि एकमेकांसोबत सेल्फी काढत हा सोहळा अविस्मरणीय ठरला। यावेळी शाळेचे सचिन डोंगरे सर व वर्गशिक्षिका श्रीमती वारुंगसे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। पुढच्या वर्षी पुन्हा भेटू असा निश्चय करून आणि मैत्रीचा हा धागा असाच घट्ट ठेवण्याचे वचन देऊन सर्वांनी निरोप घेतला। यावेळी शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून किरण पानकर यांनी माहिती देताना सांगितले। खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी विकास पाटील, पंचवटी, नाशिक।